मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 12 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ईश्वरी अर्णवच्या खूप मागे लागते आणि त्याला बाहेर जेवायला बोलवते. सगळे जेवायला बसलेले असतात. ईश्वरी आजींचा हात हातात घेते आणि आजींना म्हणते, आजी, शेवटच्या श्वासापर्यंत मी या घराच्या सुखासाठी प्रयत्न करत राहीन. या घराचं सुख माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अर्णव गप्पांच्या ओघात मुद्दाम ईश्वरीला टोमणे मारतो. अर्णव म्हणतो, खोटं खोटं बोलून, खोटं वागून काही लोकांना इतर लोकांना फसवता येतं, पण आपण तसं नाही. आपण तसं नाही करत. सगळ्यांना कळलेलं असतं की अर्णव ईश्वरी यांच्यामध्ये अजूनही भांडण चालू आहे. थोड्या वेळाने राकेश ईश्वरीला म्हणतो, अगं ईश्वरी, का त्या अर्णवशी बोलतेस तू? तो अर्णव तुला अजिबात सुखात ठेवत नाही. अगं माझी हो, अर्णवपेक्षा तुला खूप सुखात ठेवेन. ईश्वरी म्हणते, ते रोज जरी माझ्याशी भांडले ना, तरी मी त्यांच्यासोबत सुखातच आहे आणि तुझ्यासारख्या फालतू माणसाची मला गरज नाही. राकेश म्हणतो, ए ईश्वरी, माझू नकोस. ठरवलं ना तर एका सेकंदात तुला पळवून नेईन. ईश्वरी खूप चिडते आणि राकेशच्या तोंडावरती पाणी फेकते. ईश्वरी म्हणते, हे बघ, हे असं मी काहीही करू शकते, कारण मी अर्णव राजे शिर्केंची बायको आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आता फक्त तोंडावरती पाणी टाकले रे, उद्या उकळतं तेलसुद्धा टाकायला कमी करणार नाही. बाजूला हो, माझ्यापासून लांब राहायचं. ईश्वरी राकेशला काही घाबरत नसते. राकेशच्या समोर 2 मोठे मोठे प्रॉब्लेम असतात. एक म्हणजे ईश्वरीला आपलं कसं करायचं आणि दुसरं म्हणजे दादाचे पैसे कसे द्यायचे. ईश्वरी काही राकेशला घाबरत नसते आणि ईश्वरीने मनात ठरवलेलं असतं की अर्णवला आपलंसं करूनच घ्यायचं. आता ईश्वरी अर्णवचा विश्वास जिंकून त्याचं प्रेम कसं मिळवते हे बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की राकेश ईश्वरीच्या मनात डिवोर्सची भीती घालतो आणि तिथून निघून जातो. तेवढ्यात तिथे अर्णव येतो. अर्णव कारमधून उतरतो आणि त्याच्या हातात एक फाईल असते. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर, कुठे गेला होतात तुम्ही? मी किती टेन्शनमध्ये होते. अहो, कधी येणार, कुठे गेला होतात, कधीपर्यंत येणार, जेवलात की नाही हे मला कसं काय कळणार? आणि घरच्यांनी विचारल्यावरती मी काय सांगायचं? अहो, मला खूप मुश्किल होते या सगळ्यामुळे. अर्णव म्हणतो, हो ना, मग आता या सगळ्या मुश्किलमधून तुला फ्री करून टाकतो. अर्णव जाता जाता एक फाईल दाखवतो. ईश्वरीला आठवतं की राकेशने सांगितलं होतं की अर्णव डिवोर्स घेणार आहे. ईश्वरी घाबरते आणि ती अर्णवच्या मागे धावत जाते. अर्णव टेबलवरती फाईल ठेवतो. ईश्वरी म्हणते, अर्णव सर, अहो काय केलं तुम्ही हे? अर्णव म्हणतो, ईश्वरी, बास कर, मला वैताग आलाय, कंटाळा आलाय तुझा. बस झालं, मला नको आहे हे सगळं. ईश्वरी म्हणते, सर, तुम्हाला कितीही कंटाळा आला ना तरी तुमच्या मनात जे आहे ना ते मी होऊ देणार नाही. अर्णव म्हणतो, बास कर का? अगं फसवणारी लोकं आहात तुम्ही. आणि बस झालं, खूप फसवलं आहे मला. आता जे मला करायचं तेच मी करणार. ईश्वरी म्हणते, तुम्हाला जे करायचं ते करा हो, पण प्लीज गैरसमज करून घेऊ नका. अर्णव म्हणतो, हे बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं, तू आणि तुझी आई दोघांनी प्रूफ आणायचे. प्रूफ कुठे आहेत का? अरे दुसऱ्यांना काय बोलताय तुम्ही? तुमची चूक आहे म्हणून मी बोलणारच आणि पुरावा मागणारच. ईश्वरी म्हणते, सर, अहो पुरावा देईन मी, पण हा तुमच्या मनातला विचार काढून टाका. तुम्ही हे असं नाही करू शकत. अर्णव म्हणतो, तू दोषी आहेस, मला का बोलतेस तू? ईश्वरी म्हणते, सर, तुम्ही सांगाल ना ते मी करायला तयार आहे, तुम्ही म्हणाल ते वागायला मी तयार आहे, पण डिवोर्सचा विचार मनातून काढून टाका. अहो, लग्न मोडलं तर घरच्यांवरती किती परिणाम होईल. आई, बाबा, अंजलीताई, आजी, मामा सगळ्यांना धक्का बसेल. 2 कुटुंबाचा प्रश्न आहे. डिवोर्स घेणं सोपं आहे हो, पण सर प्लीज असा विचार करू नका. घरातल्या सगळ्यांचा जरा विचार करा. अर्णव मोठ्याने ओरडतो. अर्णव म्हणतो, गप्प बस, काय बोलतेस तू? काय डिवोर्स? हे बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं, प्रेम नसलेल्या लग्नामध्ये तू आता राहायचं आहे आणि हीच तुझी शिक्षा आहे. तुला तुझी ही शिक्षा भोगायची आहे आयुष्यभर. हे सारखं डिवोर्स बोलून तुला काय वाटतंय मी तुला डिवोर्स देईन? अजिबात नाही. एक लक्षात ठेवायचं, मी तुला डिवोर्स कधीही देणार नाही. आणि ही फाईल आहे ना, ही डिवोर्स नाही आहे, कॉन्ट्रॅक्ट पेपर्स आहेत. डिवोर्स हे सोपं आहे गं, पण नातं हे तुला आता सहन करावं लागणार आहे आयुष्यभरासाठी. तुला आयुष्यभर आता मला सहन करावं लागणार आहे. तुझी मी सुटका करणारच नाही आहे. तुला अजून काय काय सहन करावं लागेल ना, मी दाखवणारच. अर्णव तिथून निघून जातो. ईश्वरीला वाईट वाटत असतं, पण तेवढंच जरा रिलॅक्स पण वाटतं. अर्णव डिवोर्स घेणार नाही आहे म्हटल्यावर जरा तिला बरं वाटतं. तर रात्री ईश्वरी रूममध्ये झोपलेली असते. तिला खूप थंडी लागत असते, ती कुडकुडत असते. अर्णवला जाग येते. अर्णव ईश्वरीसाठी AC कमी करतो आणि तिच्या अंगावरती ब्लँकेट फेकून देतो. ईश्वरीला जाग येते. ईश्वरी मनात म्हणते, सरांनी माझ्या अंगावर ब्लँकेट टाकलं. सर, अहो अजूनही तुम्ही माझा किती विचार करता? तुमचा विश्वास कसा मिळवू? मला दिसतंय राग आहे, पण प्रेमही तेवढंच आहे.
आता काहीही करून मला तुमच्या खुशीचं कारण व्हायचं आहे. तुम्हाला तकलीफमध्ये बघायचं नाही आहे. काहीतरी करावं लागणार आहे. ईश्वरी अंगावरती नीट पांघरून घेते आणि झोपते. अर्णवही झोपलेला असतो. तर दुसऱ्या दिवशी अर्णव नाश्त्यासाठी खाली येतो. तो समोर बघतो तर पुरी भाजी ठेवलेली असते. अर्णव मोठमोठ्याने आवाज येतो, नाश्ता मागवतो. ईश्वरी नाश्ता घेऊन येते. ईश्वरीच्या हातचा नाश्ता म्हणून अर्णव तो नाश्ता खात नाही. तो पुरी भाजी घेतो. पुरी गरम असते, त्याला चटके लागत असतात. ईश्वरी एक पुरी फोडते आणि त्यातली वाफ काढते. ईश्वरी म्हणते, सर, अहो राग असो किंवा वाफ, आतमध्ये कोंडून ठेवलं ना की चटके हे बसतातच. म्हणून जरासं फोडायचा हा राग आणि बाहेर सगळा राग निघून जाऊ द्यायचा. एकदा राग निघून गेला, वाफ निघून गेली की चटके बसत नाही. सर, मनातला राग काढून टाका, गलतफहमी काढून टाका. जरा विचार करा, समोरचं चुकलेला असेल पण तो का चुकला याचा जरी विचार करा. समोरच्याचं ऐकून घ्या, सगळं तुम्हाला खरं कळेल. प्लीज सर. असा राग मनात ठेवलात ना की याचे चटके सगळ्यांनाच बसतील, तुम्हालाही आणि सगळ्यांना. अर्णव काहीच बोलत नाही, निघून जातो. ईश्वरी मनात म्हणते, सर, भूतकाळात नेमकं काय घडलंय ते मी शोधून काढणारच आणि ही गैरसमजाची वाफ मी घालवणारच. ईश्वरी तिथून निघते. तर इथे ईश्वरीची आई काम करत असते आणि अर्णवचा विचार करते. अर्णवने आपल्याकडे पुरावे मागितले होते याचा ती विचार करत असते आणि तेवढ्यात तिथे ईश्वरी येते. आई विचारते, ईशू, तू इथे काय करतेस? ईश्वरी रडायला लागते. ईश्वरी म्हणते, आई, अगं मी काय करू, मला काही कळतच नाही आहे. सरांचा राग कमी करण्याचा खूप प्रयत्न करते मी, पण त्यांचा राग काही कमी होतच नाही आहे. ते माझ्याकडे बायको म्हणून नाही तर गुन्हेगार म्हणून बघतायत. अगं त्यांना खूप तकलीफ होते. त्यांचा विश्वास मला परत मिळवायचा आहे, पण काय करू मला खरंच काही कळत नाही आहे. आई म्हणतात, ईशू, ही प्रेमाची लढाई आहे, तुला प्रेमानेच लढावी लागेल. धीराने घे बाळा. अगं अर्णव दुखावला गेलाय, त्याची आई गेली त्यामुळे तो खूप मोठ्या दुःखात आहे. आपण त्याचं मन वळवायचं. वेळ लागेल या सगळ्याला, पण प्रयत्न सोडू नकोस. बाळा, माझ्यामुळे, माझ्या भूतकाळामुळे तुला एवढं सगळं भोगावं लागते. पण मी पण ठरवले, अर्णवने पुरावे मागितलेत ना, मी त्याला सगळे पुरावे देईन. पण ईशू, तोपर्यंत धीर सोडू नको, प्रयत्न करत राहा. ईश्वरी आपले डोळे पुसताना म्हणते, आई, आता बघच, मी सरांचं मन जिंकणारच आणि पुन्हा त्यांना माझ्यावरती विश्वास ठेवायला भाग पाडणारच. ईश्वरी आईला मिठी मारते आणि तिथून निघते. तर इथे अर्णव स्टडी रूममध्ये काम करत बसलेला असतो. त्याची चिडचिड होत असते आणि ईश्वरी घरी येते. ईश्वरी मनात म्हणते, सर, आता मी तुम्हाला बायकोच्या हक्काने बघा काय काय बोलते. आता तुम्हाला माझं म्हणणं ऐकून घ्यावंच लागेल. तुम्हाला विश्वास ठेवायला भाग मी पाडणारच. ईश्वरी अर्णवकडे येते. ती अर्णवचा लॅपटॉप बंद करते आणि त्याला म्हणते, सर ऐका. अर्णव म्हणतो, मला ऐकायचं नाही, मी बिझी आहे आणि काम करतोय, तुला कळत नाही आहे का? ईश्वरी म्हणते, सर, अहो मला जर बोलायचं राहून जाते ते तरी ऐका ना तुम्ही. आणि 1 मिनिट तुम्ही ऐकून घेतलं ना तर काय एवढं मोठं नुकसान होणार नाही आहे तुमचं लाखोंचं. अर्णव म्हणतो, तुझं काय ऐकून घ्यायचं, कुठल्या हक्काने बोलतेस तू? ईश्वरी म्हणते, बायको, वाईफ, बीवी या हक्काने बोलते आणि तुम्हाला माझं ऐकून घ्यावंच लागणार आहे. चला उठा, जेवायची वेळ झाली आहे, जेवायला चला माझ्यासोबत. अर्णव म्हणतो, तू सांगणार आणि मी ऐकणार? अजिबात नाही, मला नाही ऐकायचं आहे. तू कोण आहेस गं? ईश्वरी म्हणते, बायको आहे, मी तुम्हाला सांगणार. बायकोचा हक्क आहे आणि मी तो गाजवणारच, चला जेवायला. अर्णव म्हणतो, मला यायचं नाही आहे. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला तुमची इच्छा बदलावी लागणार आता. आता जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोपर्यंत मी सुद्धा जेवणार नाही. अन्नाचा एक कण खाणार नाही आणि पाण्याचा एक थेंबसुद्धा घेणार नाही. अर्णव म्हणतो, बघू काय करतेस. ईश्वरी म्हणते, बघा आता तुमची गलतफहमी मी कशी दूर करते. ईश्वरी अर्णव समोरच बसून राहते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.